नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भगवंताचे नामस्मरण, ध्यान आणि भावशुद्ध असेल तर भगवंत प्रसन्न होतो। कीर्तनकार मंदार भावे। दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने माघी गणेशोत्सव श्री गणेश मंदिरात विविध पूजाविधी, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साही वातावरणात साजरा झाला। श्रींचे जन्मोत्सव सोहळ्याच्या औचित्याने ट्रस्टतर्फे रोहा येथील प्रसिद्ध कीर्तनकार मंदार भावे यांचे श्रुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। भावे यांनी त्यांच्या मधुरवाणीत कीर्तनातून भक्तगणांना प्रबोधन करताना देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि कांचे नाठवावे दोषगुण, साधने समाधी नकोपा उपाधी, सर्व समबुद्धी करी मन। संत तुकाराम महाराज यांच्या रचनेनुसार प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण ध्यान करावे। शुद्ध मनोभाव नित्यनेमाने भक्ती केली तर भगवंत नक्कीच प्रसन्न होतो असा मंत्र दिला। पुढे जाऊन तुकाराम महाराज यांच्या रचनेत ठेविले अनंते तैसीची राहावे। वयोमानानुसार स्वभाव बदलत राहावा लागेल, विवेक संयम ठेवावा लागेल। भगवंत नाम घेतले तर मन शांत होईल आणि तन चांगल्या क्रियेसाठी सतर्क राहील। घराघरात उपासना बळ वाढलं पाहिजे। तिथीनुसार मारुती स्तोत्र पठण केलं पाहिजे। मारुतीरायांची उपासना केली तर त्यातूनच प्रभू श्रीराम प्रार्थना होत असते। पती हाच परमेश्वर असा कीर्तनातून संदेश देताना प्रत्येकाने संयम वाढवणे गरजेचे असताना चांगले गुण संस्कृती वाढण्यासाठी रियाज तंत्रशुद्ध पद्धतीने करणे कसे आवश्यक आहे हे श्रोत्यांना सांगत वक्फ बोर्ड हिंदू राष्ट्र होणे या विषयानं हात घालत म्हसळ्यात हिंदू एकता संमेलन उत्कृष्ट आयोजन झाले। त्याचे कौतुक करून उपासनेने बळ वाढले पाहिजे। हिंदू मेळावा झाला येथेच थांबून चालणार नाही। हिंदूची समसंग भावना वाढणे गरजेचे आहे। आपापसात झगडे नको हे आवर्जून सांगत मारुती स्तोत्र तिथीनुसार संख्यात्मक म्हणायचे म्हणजे खरी भक्ती प्रभू रामचंद्रांची होते असे सांगितले। श्री शिवस्तुती याचे महत्त्व सांगताना कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणेंद्र माता मुकुटीन जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हरी, तुझवीण शंभो मज कोण तारी। धर्माची घडी अर्थात ताकद वाढवली पाहिजे असा संदेश भावे यांनी कीर्तनातून दिला। श्री गणेशाला पृथ्वीवर अवतार का घ्यावा लागला याची कथा सादर करताना देवांतक आणि नरांतक याच्या उच्छादाची माहिती विशद केली। यावेळी भावे यांनी पंचाक्षर मंत्रांचे महत्त्व सांगितले। गणेश मंदिरात कीर्तनातून मंत्र पुष्पांजली वाहत श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी महिला भक्तांनी गजवदना मयुरेश्वराचा एक सुरात पाळणा गायला। 2 दिवसीय कार्यक्रमात सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत माघी गणेशोत्सव श्रींचा अभिषेक, गणपती अथर्वशीर्ष, कीर्तन, महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ, सिद्धकला भजन मंडळाचे संगीत भजन, श्रींचे पूजन, श्री सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद असे कार्यक्रम पार पडले। कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन ट्रस्ट अध्यक्ष सुनील उंबरोटकर, उपाध्यक्ष अनिल पोद्दार, खजिनदार दिलीप घोसाळकर, महिला मंडळ अध्यक्षा गौरी पोद्दार, सचिवा समिधा वेदक, खजिनदार भाग्यश्री पोद्दार आणि कार्यकारी दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट यांनी केले होते। यावेळी हजारो भक्तांनी श्री गणेश मंदिरात श्रींचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला। म्हसळाकरांनी कीर्तनाला दिलेली दाद याबाबत कीर्तनकार भावे यांनी म्हसळाकरांचे कौतुक केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।